हॅलो स्टुडंट्स, बघा आपण कोणता सब्जेक्ट कोणता आहे आपला, तर कम्प्युटर ग्राफिक्स आहे. ठीक आहे, तर त्याच्यातला फर्स्ट बेसिक ऑफ कम्प्युटर ग्राफिक्स हा टॉपिक आपण स्टार्ट केला आहे. ठीक आहे, त्यातील आता बघा लेक्चर नंबर 2 आपण स्टार्ट करणार आहे. तर लेक्चर नंबर 2मध्ये आपण काय बघणार आहे बघा, इमेज म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय, आणि पिक्सेल आणि रिसोल्युशन. ठीक आहे, तर फर्स्ट आपण बघतोय इमेज. इमेज म्हणजे काय. ठीक आहे, तर इमेज अँड ऑब्जेक्ट हा पॉईंट आपण बघणार आहे. त्यातला फर्स्ट बघणार आहे आपण इमेज. इमेज म्हणजे काय बघा, की कोणतीसुद्धा एखादी इमेज म्हणजे आता बघा ती कोणतीसुद्धा असू शकते. म्हणजे आपण एखाद्या मोबाईलवरून एखादा ऑब्जेक्ट कॅप्चर केलेली इमेज, म्हणजे एखाद्या मोबाईलवरून आपण एखादा फोटो काढला आहे, मग ती पण त्याला पण आपण काय म्हणू शकतो बघा, इमेज म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे काय, ॲन इमेज इज अ व्हर्च्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ समथिंग. ठीक आहे, म्हणजे व्हर्च्युअल रिप्रेझेंटेशन केलेलं काहीही असतं त्यालाच आपण काय म्हणतो बघा, इमेज. ठीक आहे, म्हणजेच काय, पिक्चर. बरोबर आहे ना, इमेजलाच आपण काय म्हणू शकतो बघा, पिक्चर. ठीक आहे, म्हणजेच काय की एखाद्या कोणत्यासुद्धा इलेक्ट्रॉनिक फॉर्ममधून जी स्टोअर करतो आपण, किंवा एखादं आपण मोबाईल असेल, कॅमेरा असेल, किंवा कोणत्यासुद्धा डिव्हाइसमधून एखादा इमेज आपण कॅप्चर करतो आणि तो स्टोअर करतो. तो काय करतो आपण, स्टोअर करतो. तर त्यालाच आपण काय म्हणतो बघा, इमेज म्हणतो. ठीक आहे, अँड इमेज इज अ पिक्चर दॅट हॅज बीन क्रिएटेड. इमेज म्हणजेच काय, तो असा एक पिक्चर असतो जो क्रिएट केलेला आणि कॉपी केलेला असतो आणि स्टोअर करतो आपण कशामध्ये, इलेक्ट्रॉनिक्स फॉर्ममध्ये काय करतो आपण, स्टोअर करतो. बरोबर आहे. इमेज म्हणजे काय बघा, अँड इमेज इज अ पिक्चर दॅट हॅज बीन क्रिएटेड ऑर कॉपीड, दॅट हॅज बीन क्रिएटेड अँड कॉपी अँड स्टोअर इन अ इलेक्ट्रॉनिक फॉर्म. ठीक आहे, अँड इमेज कॅन बी डिस्क्राइब्ड इन टर्म ऑफ वेक्टर ग्राफिक्स ऑर रास्टर ग्राफिक्स. म्हणजे वेक्टर ग्राफिक्स आणि रास्टर ग्राफिक्स ह्या दोघांच्यामध्ये ते इमेज काय केलं जातं बघा, डिस्क्राईब केलं जातं. ठीक आहे, मग ती इमेज जी असते, म्हणजे जी इमेज आपण कॅप्चर केलेली आहे, ठीक आहे, तर ती इमेज आपण जेव्हा कॅप्चर करतो, तर ती इमेज कॅप्चर केल्यानंतरनं ती एखाद्या इलेक्ट्रॉनिक फॉर्ममधून आपण काय केलं जातं बघा, स्टोअर केलं जातं. तर ती JPG थ्रू किंवा GIF किंवा PNG ह्या काय केलं जातं बघा, ह्याने स्टोअर केली जाते. म्हणजे .jpg असेल, .gif असेल, किंवा .png. म्हणजे एखादी इमेज आहे ती तुम्ही मोबाईल थ्रू कॅप्चर केलेला असाल, किंवा एखादी इमेज आहे तर ती तुम्ही त्या कॅमेरा थ्रू तुम्ही कॅप्चर केलेला असाल, तर ती स्टोअर होत असताना कशी स्टोअर होणार आहे बघा, JPG. म्हणजे तुमची इमेजचं जे काही नाव असेल, म्हणजे image1.jpg, image2.gif किंवा image3.png. म्हणजे इमेज स्टोअर होत असताना काय केलं जातं बघा, ह्यानी काय होत असते बघा, ती स्टोअर होत असते. ठीक आहे, लक्षात आलं. इमेज म्हणजे काय, तर इमेज म्हणजे काय असतं की व्हर्च्युअल रिप्रेझेंटेशनसाठी आपण काय केलं जातं बघा, ते यूज केली जाते, किंवा कोणतंसुद्धा व्हर्च्युअल रिप्रेझेंटेशनलाच आपण काय म्हणतो बघा, इमेज म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट काय बघा, ऑब्जेक्ट. मग इमेज म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय. इमेज म्हणजे काय, एखादा आपण काय करतो, कॅप्चर करतो आणि ती स्टोअर करतो. बरोबर आहे. मग इमेज म्हणजे काय लक्षात आलं. तर मग ऑब्जेक्ट म्हणजे नेमकं काय, तर बघा, ऑब्जेक्टसाठी आपण काहीही, एनी आयटम काय करू शकतो, रेफर करू शकतो. अँड ऑब्जेक्ट रेफर्स टू एनी आयटम. ऑब्जेक्ट म्हणजे काय, रेफर केलं जातं कोणतासुद्धा आयटम, आयदर इन अ फिजिकल ऑर व्हर्च्युअल वर्ल्ड. फिजिकल वर्ल्डमध्ये किंवा व्हर्च्युअलमध्ये कोणतासुद्धा आयटम असेल तर तो आपण ऑब्जेक्ट म्हणून काय करू शकतो बघा, रेफर करू शकतो. ठीक आहे, बघा, अ कम्प्युटर इज अ कन्सिडर अँड ऑब्जेक्ट इन अ फिजिकल वर्ल्ड. ठीक आहे, कम्प्युटर पण आपण कन्सिडर करू शकतो ऑब्जेक्ट कशामध्ये, फिजिकल वर्ल्डमध्ये. ठीक आहे, आणि व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये आपण काय बघा, डॉक्युमेंट्स करू शकतो, फाईल करू शकतो, फोल्डर करू शकतो, एखादा आयकॉन करू शकतो, पिक्चर करू शकतो. हे सगळे कन्सिडर आपण करू शकतो काय, ऑब्जेक्ट म्हणून. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय बघा येतं ह्याच्यामध्ये, की ऑब्जेक्ट म्हणजे नेमकं काय येत असतं बघा, की एखादी आता तुम्ही इमेज आहे तर ती कॅप्चर करताना ती स्टोअर कशामध्ये होणार आहे, तर त्या ह्याच्यामध्ये कशामध्ये, एखाद्या इलेक्ट्रॉनिक्स फॉर्ममधून ती स्टोअर होणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर ती जी काही इमेज आहे, तर ती इमेज जेव्हा तुम्ही कॅप्चर करता, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जेव्हा तुम्ही कॅप्चर करता, तर ते काय झाली, इमेज. आणि समोरचा जो काही
एखादा कोणतासुद्धा ऑब्जेक्ट असेल, म्हणजे एखादा कोणता पण ऑब्जेक्ट म्हणजे त्याच्यामध्ये काय येईल बघा, की एखादा कोणता पण पिक्चर असेल किंवा एखादी कोणता पण काय म्हणले मी ह्याच्यामध्ये बघा, डॉक्युमेंट असेल, फाईल असेल, फोल्डर असेल किंवा कोणता पण आयकॉन असेल, पिक्चर असेल, तर हे व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये हे सगळे काय केले जातात बघा, आपण ऑब्जेक्ट म्हणून काय केलं जातं ह्याच्यामध्ये कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. इन अ व्हर्च्युअल वर्ल्ड अ डॉक्युमेंट, फाईल, फोल्डर, आयकॉन, पिक्चर आर कन्सिडर ऑब्जेक्ट. ठीक आहे. इन कम्प्युटर ग्राफिक्समध्ये बघा ऑब्जेक्ट म्हणून रेफर आपण काय केलं जातं बघा, कोणते पण काय आहे याच्यामध्ये आयटम विथिन अ ग्राफिक सच ॲज अ ग्राफिकल सर्कल असेल, स्क्वेअर असेल. म्हणजे जर सपोज एखादा आपण सर्कल ड्रॉ केलेला आहे, एखादा स्क्वेअर आहे, एखादा ट्रायंगल आहे, तर ते आपण काय म्हणून यूज करणार आहे, तर ऑब्जेक्ट म्हणून यूज करणार आहे. ते आपण काय म्हणून यूज करणार आहे त्याच्यामध्ये बघा, ऑब्जेक्ट म्हणून यूज करणार आहे. ठीक आहे. लाईन असेल किंवा सर्कल असेल किंवा स्क्वेअर असेल, ट्रायंगल असेल, रेक्टँगल असेल, तर हे सगळे आपण काय यूज करणार आहे कम्प्युटर ग्राफिक्समध्ये ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून यूज करणार आहे. ठीक आहे. लक्षात आलं. ऑब्जेक्टसाठी आपण काय करू शकतो, रेफर करू शकतो एनी आयटम. अँड ऑब्जेक्ट्स रेफर टू एनी आयटम आपण त्या ऑब्जेक्टसाठी काय करू शकतो बघा, रेफर करू शकतो. बरोबर आहे. फिजिकल असेल किंवा व्हर्च्युअल वर्ल्डमधले कुठलेसुद्धा आयटम्स आपण ऑब्जेक्ट म्हणून रेफर करू शकतो. ठीक आहे. मग कम्प्युटर ग्राफिक्समध्ये आपण ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून काय रेफर करणार आहे बघा, तर रेक्टँगल असेल, सर्कल असेल किंवा स्क्वेअर असेल, लाईन, ट्रायंगल, तर ह्या कोणते पण आपण काय करणार आहे कम्प्युटर ग्राफिक्समध्ये ते ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून आपण ते आयटम्स काय करणार आहे बघा, रेफर करणार आहे. ठीक आहे. लक्षात आलं. त्यानंतर बघा नेक्स्ट काय आहे बघा, पिक्सेल. तर पिक्सेल म्हणजे काय बघा, तर आता तुम्ही बघा वेगवेगळ्या ह्याचे म्हणजे किती पिक्सेलचा तो कॅमेरा आहे, त्याच्यामध्ये किती क्लिअरिटी आहे, त्यानंतर तो किती ह्याचा पिक्सेलचा कॅमेरा आहे आपण असं बघतो. बरोबर आहे. मग नेमकं पिक्सेल म्हणजे काय बघा, एखादी इमेज तुम्ही कॅप्चर केलेला आहात, एखादा पिक्चर तुम्ही कॅप्चर केलेला आहात. ठीक आहे. जेव्हा ती इमेज तुम्ही कॅप्चर करत असता किंवा एखादी पिक्चर जेव्हा तुम्ही कॅप्चर करत असता, तर ती जेव्हा तुम्ही बघा मोठी करता किंवा म्हणजे ती जेव्हा आपण झूम करून बघतो. ठीक आहे. मग झूम करून बघितल्यानंतर ना त्याच्यामध्ये बघा ते पिक्सेल्स एखादे ब्लर झालेले. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय होत असतं बघा, ते पिक्सेल्स काय होत असतात बघा, असे फुटल्यासारखं दिसतात. मग ते नेमकी पिक्सेल्स म्हणजे काय असतात, तर हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ह्याच्यामधून ते काय केलेलं असतं बघा, डिवायडेशन केलेलं असतं. ठीक आहे. मग किती हॉरिझॉन्टल आहे, किती व्हर्टिकल्स आहेत, आणि त्याच्यातला तो एक मधला जो काय आपला ईच बॉक्स रिप्रेझेंटेड आर पिक्सेल, म्हणजे प्रत्येक बॉक्स हा काय केलेला आहे, डिवायडेशन केलेलं असतं. कशामध्ये बघा, इथे तुम्हाला इमेज दिसते बघा, काय केलेलं आहे बघा, एक आपला काय आहे, स्क्रीन आहे. ठीक आहे. तर आपली ती स्क्रीन कुठली पण असू शकते, आपल्या कॉम्प्युटरची असू शकते, मोबाईलची असू शकते, तर ही स्क्रीन आहे. ठीक आहे. तर ह्या स्क्रीनमध्ये काय केलेलं आहे बघा, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल काय केलेलं आहे, डिवायडेशन केलेलं आहे. किती नंबर ऑफ हॉरिझॉन्टल रोज आहेत आणि नंबर ऑफ काय आहेत बघा, कॉलम्स आहेत. ठीक आहे. रोज आणि कॉलम्स ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, हे डिवायडेशन केलेले आहे. जसं हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल असं डिवायडेशन केलेलं आहे. ठीक आहे. मग कसं डिवायडेशन केलेलं आहे बघा, तर एक प्रत्येक हा काय आहे बघा, ह्याच्यामध्ये स्क्वेअर आहे. ठीक आहे. पण नंबर ऑफ स्क्वेअर्स आहेत ना, नंबर ऑफ स्क्वेअर्स म्हणजे नंबर ऑफ रोज आहेत, नंबर ऑफ कॉलम्स आहेत. ठीक आहे. तर नेमका ह्याच्यातला पिक्सेल म्हणजे काय येतं, तर अ पिक्सेल इज अ स्मॉलेस्ट युनिट ऑफ डिजिटल इमेज. म्हणजे स्मॉलेस्ट युनिट, एकदम स्मॉलेस्ट युनिट कशाचा, एखादी इमेज आहे, कोणतीसुद्धा इमेज असेल, ती कोणती पण मोबाईलमधून कॅप्चर केलेली इमेज असेल, कोणती पण इमेज असेल, तर त्या इमेजमधला स्मॉलेस्ट युनिट ऑफ डिजिटल इमेजमधला स्मॉलेस्ट युनिट, त्यालाच आपण काय म्हणतो बघा, पिक्सेल म्हणतो. तर ह्या तुम्हाला इथं ग्राफमध्ये दिसतं आहे बघा, काय केलेलं आहे, 1 to 8 आणि 1 to 7 असं काय केलेलं आहे बघा, एक्स ॲक्सेस आणि वाय ॲक्सेसमध्ये डिवायडेशन केलेलं आहे. बरोबर आहे. तर एक्स ॲक्सेस आणि वाय ॲक्सेसमध्ये जसं डिवायडेशन केलेलं आहे, आणि जो फिल केलेला ब्लॅक कलरने फिल केलेला किती आहे बघा, त्याचा ॲड्रेस काय येतो, तर 5, म्हणजे इकडून किती नंबरचा आहे, तर तो 5 नंबरचा आहे, आणि इकडून पण एक्स ॲक्सेसवरून पण तो 5 नंबरचा आहे, आणि वाय ॲक्सेसवरून पण तो काय आहे बघा, 5 नंबरचा आहे. मग तो एक डॉट म्हणजेच तो काय आला आपला बघा, पिक्सेल. म्हणजे 5 हा त्याचा काय आहे, ॲड्रेस आहे. कशाचा, त्या एका बॉक्सचा. म्हणजे ईच बॉक्स रिप्रेझेंटेड आर पिक्सेल. प्रत्येक बॉक्स हा रिप्रेझेंट केला जातो कशासाठी, पिक्सेलने. ठीक आहे. म्हणजे असं प्रत्येक डॉट 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 असे पिक्सेल एकत्रित करून काय केलेली असते, ती एक इमेज तयार झालेली असते बघा. ठीक आहे.
मग पिक्सेल म्हणजे काय येतं तर स्मॉलेस्ट युनिट ऑफ डिजिटल इमेज. ठीक आहे. अ पिक्सेल इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ डिजिटल इमेज और ग्राफिक दॅट कॅन बी डिस्प्लेड अँड रिप्रेझेंटेड ऑन अ डिजिटल डिस्प्ले डिव्हाइस. आणि तो जो काही ग्राफ आहे तर तो डिस्प्ले होतो किंवा रिप्रेझेंट केला जातो कशामध्ये डिजिटल डिस्प्ले डिव्हाइसमध्ये. ठीक आहे. तर बघा तुम्हाला दाखवलं ह्या ग्राफमध्ये दाखवल्याप्रमाणे काय होतं आहे बघा. एक काय आहे इथं एक्स ॲक्सेस आहे, दुसरा काय आहे बघा वाय ॲक्सेस आहे. तर एक्स ॲक्सेस आणि वाय ॲक्सेस ह्या दोघांच्यामध्ये काय केलेलं आहे डिवायडेशन केलेलं आहे. तर त्या एका पिक्सेल जो ब्लॅक कलरने फिल केलेला तो चौकोनी बॉक्स आहे. ठीक आहे. ब्लॅक कलरने फिल केलेला तो चौकोनी बॉक्स आहे. तर त्या चौकोनी युनिटला म्हणजे तोच आपला काय आहे स्मॉलेस्ट युनिट आहे कशाचा पिक्सेलचा. तर त्यालाच आपण काय म्हणतो पिक्सेल म्हणतो. आणि त्या पिक्सेलचा ॲड्रेस काय येणार आहे आपला 5 म्हणजे एक्स पण 5 आहे आणि वाय पण 5 आहे. तर तो आपण काय म्हणतो आपण तो रिप्रेझेंट ॲज अ काय आहे बघा पिक्सेल आहे. ठीक आहे. अ पिक्सेल इज द बेसिक लॉजिकल युनिट इन अ डिजिटल ग्राफिक्स. लॉजिकल युनिट कशाचं आहे बघा डिजिटल ग्राफिक्सचं बेसिक लॉजिकल युनिट आहे. ठीक आहे. पिक्सेल आर कंबाईन्ड टू अ फॉर्म अ कम्प्लीट इमेज, व्हिडिओ, टेक्स्ट, एनी विजिबल थिंग ऑन अ कम्प्युटर डिस्प्ले. म्हणजे कम्प्युटर डिस्प्लेवर एखादा इमेज असेल, एखादा व्हिडिओ असेल, एखादी टेक्स्ट असेल किंवा एनी व्हिजिबल थिंग्स असेल तर त्याच्या जे काही कॉम्बिनेशन असेल तर ते कम्प्लीट कशामध्ये असतं बघा पिक्सेलमध्ये काय केलं असतं बघा ते कंबाईन केलं जातं. लक्षात आलं. पिक्सेल म्हणजे काय स्मॉलेस्ट युनिट ऑफ डिजिटल इमेज. स्मॉलेस्ट युनिट ऑफ डिजिटल इमेज म्हणजे पिक्सेल आपण फुटलो आहे असं म्हणतो आहे बघा. म्हणजे काय जेव्हा आपण झूम केल्यानंतर ती पिक्सेल काय होते बघा ब्लर दिसते. ठीक आहे. मग जेव्हा झूम केल्यानंतर काय होत असतं की ते जे काही डिवायडेशन आहे रोज आणि कॉलम्स व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल तर ते डिवायडेशन आपल्याला काय होतं बघा की झूम केल्यानंतर एकदम क्लिअर दिसतं. ठीक आहे. म्हणजे ते एक पॉईंट म्हणजेच काय असतं बघा पिक्सेल जो स्क्वेअरमध्ये डिवायडेशन केलेलं असतं त्याच्या. ठीक आहे. लक्षात आलं. अ पिक्सेल is the smallest unit of a digital image or graphics that can be displayed and represented on a digital display devices. ठीक आहे. लक्षात आलं. तर त्या ग्राफमध्ये पण दिसतंय बघा कसा पिक्सेल आहे ते. लक्षात आलं. आणि त्याचा ॲड्रेस काय आहे 5 हा काय असणार आहे एक 5 आहे तर तो एक्स ॲक्सेसवरचा 5 आहे आणि दुसरा 5 आहे तर तो वाय ॲक्सेसवरचा काय आहे बघा 5 आहे. तसंच तसंच 5 झाला ना. तसंच बघा 5 6 म्हणजे काय एक्स ॲक्सेसवरचा काय असणार आहे 6 आणि वाय ॲक्सेसवरचा काय असणार आहे 5. म्हणजे प्रत्येक जो काही स्क्वेअर बॉक्स आहे तर ईच बॉक्स हा रिप्रेझेंट काय करतो बघा पिक्सेल रिप्रेझेंट केला जातो. प्रत्येक ईच बॉक्स हा काय रिप्रेझेंट करतो तर पिक्सेल रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा रिसोल्युशन. रिसोल्युशन म्हणजे काय येतं बघा की इट इज द नंबर ऑफ सेपरेट पिक्सेलचे जे काही नंबर आहे इट इज द नंबर ऑफ सेपरेट पिक्सेल डिस्प्ले ऑन अ स्क्रीन expressed in term of pixel on the horizontal axis and vertical axis. म्हणजे हॉरिझॉन्टल ॲक्सेस आणि व्हर्टिकल ॲक्सेस ह्याच्यामध्ये त्या स्क्रीनवर म्हणजे आता जर सपोज मगाशी जी दाखवले बघा ही एक स्क्रीन आहे आपली. कोणती ही चौकोनी खाली जो ग्राफ दिसतोय तर ही एक आपल्या काय आहे बघा स्क्रीन आहे. तर ह्याच्यामध्ये किती नंबर ऑफ हॉरिझॉन्टल ॲक्सेस आहेत आणि किती नंबर ऑफ व्हर्टिकल ॲक्सेस आहेत तर ह्यालाच आपण काय म्हणतो बघा रिसोल्युशन. मग खाली बघा एक्स ॲक्सेस किती आहेत बघा इथे दाखवले तर टोटल एक्स ॲक्सेस 8 दाखवलेत आणि वाय ॲक्सेस किती आहेत बघा तर 7 दाखवलेत. वाय ॲक्सेस किती आहे 7 आणि एक्स ॲक्सेस किती आहे बघा 8 आहे. ठीक आहे. म्हणजेच काय की हॉरिझॉन्टल ॲक्सेस आणि व्हर्टिकल ॲक्सेस ह्याच्यामध्ये किती नंबर ऑफ काय आहेत बघा पिक्सेल्स सेपरेट केलेले आहेत. नंबर ऑफ पिक्सेल्स किती आहेत तर ते त्या डिस्प्ले झालेल्या आहेत आणि त्या स्क्रीनवर जो काही पिक्सेल्स नंबर ऑफ पिक्सेल्स सेपरेट पिक्सेल्स डिस्प्ले झालेले आहेत हॉरिझॉन्टल ॲक्सेस आणि व्हर्टिकल ॲक्सेसमध्ये तर त्या नंबर ऑफ पिक्सेल्स पर युनिट इज कॉल्ड ॲज द रिसोल्युशन ऑफ द इमेज. म्हणजे त्या एखादी इमेज आहे. ठीक आहे. तर ती तुमचा फोटो काढलेली इमेज असो किंवा एखादा आपली लाईनची इमेज असो एखादी आपल्या टेक्स्टची इमेज असो तर त्या इमेजमध्ये नंबर ऑफ पिक्सेल किती आहेत पर युनिट किती नंबर ऑफ पिक्सेल्स आहेत तर त्यालाच त्या इमेजचं आपण काय म्हणतो बघा रिसोल्युशन म्हणतो. ठीक आहे. लक्षात आलं. नंबर ऑफ पिक्सेल्स पर युनिट किती आहेत तर त्यालाच आपण काय म्हणतो बघा इमेज म्हणतो. कशाचं
कशाचं इमेजचं रिसोल्युशन म्हणतो. ठीक आहे. मग इमेज रिसोल्युशन म्हणजेच काय येणार आहे तर डिस्टन्स बिटवीन 2 पिक्सेल्स, 2 पिक्सेल्समधला डिस्टन्स. बघा म्हणजे बघा इथं हा एक पिक्सेल आहे आणि दुसरा एक पिक्सेल आहे. मग ह्या 2 पिक्सेलमधला डिस्टन्स म्हणजेच काय येणार आहे तर त्या इमेजचं रिसोल्युशन. बघा इमेज रिसोल्युशन म्हणजे काय डिस्टन्स बिटवीन द 2 पिक्सेल. आणि स्क्रीन रिसोल्युशन म्हणजे काय येतं बघा द नंबर ऑफ हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल पिक्सेल. नंबर ऑफ हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल पिक्सेल डिस्प्ले ऑन द स्क्रीन इज कॉल्ड ॲज द स्क्रीन रिसोल्युशन. स्क्रीन रिसोल्युशन म्हणजे मी मगाशी सांगितले ना किती आहेत नंबर ऑफ हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल तर बघा 8 आणि 7. 8 आणि किती आहेत बघा 7. म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहे तर स्क्रीन रिसोल्युशन. म्हणजे नंबर ऑफ हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल पिक्सेल्स त्या स्क्रीनवर किती डिस्प्ले झालेले आहेत तर त्यालाच आपण काय म्हणतो बघा स्क्रीन रिसोल्युशन. म्हणजे नंबर ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल पिक्सेल डिस्प्ले ऑन द स्क्रीन इज कॉल्ड ॲज द स्क्रीन रिसोल्युशन. ठीक आहे. मग फॉर एक्झाम्पल काय दिले बघा ह्याच्यामध्ये तर बघा हे एक काय आहे बघा पिक्सेल आहे. तर ह्या पिक्सेलचा डिस्टन्स किती दाखवलेला आहे बघा 640 × 480. म्हणजे काय बघा 640 हा काय आहे बघा तर हा आडवा काय घेतलेला आहे बघा पिंक कलरमध्ये दाखवला आहे बघा 640. आणि जे काय म्हणजे वाय ॲक्सेस किती आहे बघा 480. तर एक्स ॲक्सेस 640 आणि वाय ॲक्सेस किती आहे बघा 480. मग हॉरिझॉन्टल इंटू व्हर्टिकल म्हणजे हॉरिझॉन्टल किती आहे 640 आणि व्हर्टिकल किती आहे बघा 480. तर हॉरिझॉन्टल इंटू व्हर्टिकल म्हणजेच काय असणार आहे बघा की आपल्या त्या इमेजचं रिसोल्युशन. आणि स्क्रीन रिसोल्युशन कसं असणार आहे आपलं तर पूर्ण स्क्रीनचं नंबर ऑफ व्हर्टिकल्स किती आहेत आणि नंबर ऑफ हॉरिझॉन्टल्स किती आहेत तर ते म्हणजे काय असणार आहे आपलं स्क्रीन रिसोल्युशन. आणि रिसोल्युशन म्हणजे काय असणार आहे तर किती पिक्सेल्समध्ये त्या डिस्प्ले म्हणजे त्या स्क्रीनवर डिस्प्ले झालेली एखादी आपली इमेज आहे तर ती इमेज हॉरिझॉन्टल ॲक्सेस आणि व्हर्टिकल ॲक्सेस त्या पिक्सेल्समध्ये किती नंबर ऑफ सेपरेट पिक्सेल्स आहेत तर त्यालाच आपण काय म्हणतो बघा रिसोल्युशन म्हणतो. आणि त्या रिसोल्युशनमधला एक ॲड्रेस एक छोटासा पॉईंट स्मॉलेस्ट युनिट तर त्यालाच आपण काय म्हणतो बघा पिक्सेल म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो बघा पिक्सेल म्हणतो. ठीक आहे. लक्षात आलं स्मॉलेस्ट युनिट. मग आपण काय काय बघितलं बघा आज एक म्हणजे फर्स्ट बघितलं म्हणजे इमेज आणि ऑब्जेक्ट. इमेज म्हणजे काय की आपण व्हर्च्युअल जे काय जेव्हा रिप्रेझेंटेशनसाठी यूज करतो म्हणजे एखादी पिक्चर असेल जो आपण स्टोअर करतो एखादा इलेक्ट्रॉनिक्स फॉर्ममध्ये आणि त्याच्यासाठी आपण JPG असेल GIF असेल PNG असेल तर ते यूज करतो एक्सटेन्शन यूज करून आपण ती इमेज स्टोअर केली जाते त्याला आपण म्हणतो इमेज. आणि ती इमेज जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्ट म्हणून ती इमेज जेव्हा कॅप्चर करतो म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जेव्हा आपण मोबाईलमध्ये असेल कॅप्चर झाल्यानंतर ना त्याला आपण जेव्हा मोबाईलमध्ये आपल्या स्टोअर होतं तर ते काय होत असतं बघा एखाद्या एक्सटेन्शननी तो स्टोअर होतो आणि तेव्हा त्या ऑब्जेक्टला आपण इमेज म्हणतो. बरोबर आहे. आणि तो ऑब्जेक्ट म्हणजे काय असणार आहे तर व्हर्च्युअल वर्ल्ड असेल किंवा फिजिकल वर्ल्ड असेल. तर फिजिकल वर्ल्डमध्ये बघा एखादा कम्प्युटर आपण कन्सिडर करू शकतो ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून. आणि व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये एखादं डॉक्युमेंट असेल फाईल असेल फोल्डर असेल आयकॉन असेल पिक्चर असेल तर ते कोणतं पण आपण कन्सिडर करू शकतो व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये. ठीक आहे. तसंच ग्राफिक्समध्ये आपण सर्कल स्क्वेअर लाईन रेक्टँगल करू शकतो. ठीक आहे. आणि पिक्सेल म्हणजे काय तर स्मॉलेस्ट युनिट ऑफ डिजिटल इमेज त्यालाच आपण काय म्हणतो बघा पिक्सेल म्हणतो. ठीक आहे. आणि रिसोल्युशन म्हणजे काय की नंबर ऑफ त्या हॉरिझॉन्टल ॲक्सेस आणि व्हर्टिकल ॲक्सेसमध्ये नंबर ऑफ पिक्सेल्स किती सेपरेट केलेले आहेत नंबर ऑफ सेपरेट पिक्सेल्स डिस्प्ले ऑन स्क्रीन ऑन द हॉरिझॉन्टल ॲक्सेस अँड व्हर्टिकल ॲक्सेस त्यालाच आपण काय म्हणतो बघा रिसोल्युशन. मग त्याच्यामध्ये इमेज रिसोल्युशन आणि स्क्रीन रिसोल्युशन. इमेज म्हणजे काय डिस्प्ले 2 पिक्सेलमधला डिस्टन्स आणि स्क्रीन म्हणजे काय की त्या स्क्रीनमध्ये हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल पिक्सेलमध्ये नंबर ऑफ हॉरिझॉन्टल किती पिक्सेल आहेत आणि नंबर ऑफ व्हर्टिकल किती पिक्सेल आहेत त्या स्क्रीनमध्ये त्याला आपण काय म्हणतो बघा स्क्रीन रिसोल्युशन. ठीक आहे. लक्षात आलं. तर हा पॉईंट इथं संपलेला आहे बघा इमेज ऑब्जेक्ट पिक्सेल आणि रिसोल्युशन. ठीक आहे. लक्षात आलं. थँक्यू.